अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली आणि प्रेमळ संदेश. हा संदेश जर तुम्ही उघडला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनात स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी पडल्याशिवाय राहणार नाही. तुमची सर्व संकट, दुःख, यातना ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनात एक सकारात्मक आणि आनंदीमय सूर्यप्रकाश नक्कीच उजळेल. म्हणून असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्याला पहिल्यांदा भेटतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या विचारांवर अवलंबून असतं. आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही हे माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही. राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथे आपलं कोणीतरी असतं. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व विचारांचा केला तर नात्याला किंवा मैत्रीत कधीच दुरावा येणार नाही. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ, होम हवन केलं तरी काहीही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणता आलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथे एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता. म्हणून 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमजात असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे, पण हे एक कटू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा किंवा नसल्याचा काही एक फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून स्वतःसाठी जगून बघा. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही, ते दिसेल फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा, तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. नात्यात, मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाची शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा माणसाला शिक्षा भोगावी लागते. यशस्वी होण्याचे मार्ग असेच नाही मिळत, त्यासाठी योग्य मार्गावर मन रमवावं लागतं. बोलून टाकावं, पण टाकून बोलू नये. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनलं नसतं. आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की संकट, काळजी, चिंता याचं खरोखर पीठ होऊन जाईल. मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद मिळतो. घेतलेला निर्णय कष्टानं योग्यच करून दाखवणारे लोकच जीवनात यशस्वी होतात. जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की स्वतः कितीही गुंतलेले असले
तरी दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ. आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.